birthplace of your bright future. That is Bhujbar Academy of Science and Commerce. Admission for 11th Science and 11th Commerce have started, along with preparation for entrance exams for IIT JEE, MHT CET, NEET, NATA and Commerce will be conducted here. Don't miss this golden opportunity under one roof. Secure your place today. Bhujbar Academy of Science and Commerce, Adgaon, Nashik. Call 99756 50544. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार या ठिकाणी सुरू आहे. मात्र त्यांनाही लाजवेल अशा भव्य स्वरूपामध्ये जय बाबाजी भक्त परिवार अर्थातच स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे प्रचारक घरोघरी जाऊन त्या ठिकाणी प्रचार करतायत. काय त्यांना अनुभव आला आपण त्यांच्याशी वार्तालाप करू. आपण घरोघरी जात आहेत, घरोघरी जाऊन बाबाजींचा प्रचार करतायत, तर आपल्याला काय रिस्पॉन्स आला, काय त्यांची निशाणी किंवा कसं आपण लोकांना त्या ठिकाणी सांगताय. जय बाबाजी जय महात्माजी. आम्ही या लोकसभेचा प्रचार करत असताना आम्ही प्रत्येक घटकाच्या पार खालच्या लेवलपर्यंत आम्ही जातोय. आम्ही बाबांचं महत्त्व पटवून सांगतोय. एकंदरीत लोकांचा रिस्पॉन्स एकदम चांगल्या पद्धतीचा आहे. लोकांना पाहिजे आता एकदम भगवाधारी खासदार किंवा बिना खिशाचा खासदार असं लोकांचं एकत्र ते झालेलं आहे, धारणा झालेली लोकांची. लोकांना एकंदरीत लोक असं म्हणतात का आतापर्यंत बरेच आले बरेच गेले, पण असे संन्यासी खासदार आपण निवडून देणार आणि प्रत्येकाची धारणा तीच झालेली आहे. त्याच्यामुळं लोकांची मानसिकताच झालेली आहे का आता हे जुने सगळे नको जे कोणीच नको आहे, कोणत्याही पक्षाचा नको आहे, आता पक्ष बाबाजी आहे यांनाच निवडून द्यायचे अशी लोकांची धारणा झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की सर्वांना उमेदवारी दिली, मात्र किती संतांना उमेदवारी दिली असा प्रश्न ज्यावेळेस विचारला जातो त्यावेळेस आपण या ठिकाणी कसं. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहे दिलेले आहे, पण त्याच्यातलं एकही भगवदारी नाही आहे. एकंदरीत महात्मा शांतिगिरी बाबाजी आहे का ते एकमेव असे महात्मा आहे का ते संन्यासी आहे आणि त्यांनाच आपण निवडून द्यायचे एकदम लोकांची मानसिकता झालेली आहे. बोला, आपण काय वाटतं आपल्याला, पण आपण पुढे काय वाटतं बाबाजींबद्दल, काय परिस्थिती आहे मार्केटमध्ये, कसा प्रचार आपला चालला आहे. आम्ही सिन्नर तालुक्यात प्रत्येक घरोघरी गेलो, बाबाजीचं जे चिन्ह बादली त्याचा प्रचार केला. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये बाबाजीला भरपूर रिस्पॉन्स आहे. बाबाजी हेच विजय होती असं सर्वांना समजतं आणि सर्व कार्यकर्ते बाबाजीचे सक्रिय झालेले आणि प्रत्येक घरोघरी जाऊन पोहोचलेले आहेत. त्यामुळं बाबाजी हेच खासदार होते नाशिक जिल्ह्याचे. बाबाजींना नवीन जाहीरनामा केला का मी स्वतः पगार घेणार नाही, जे माझी जी ग्रँड असेल ती मी सर्व देशासाठी खर्च करेन, त्याच्यातून मी कमिशन नाही का काही नाही, कमिशन बिमिशन असं हे सर्व बंद करणार. त्यामुळं बाबाजी सारखे खासदार या महाराष्ट्रामध्ये एकमेव खासदार राहणार आहे का ते पगार घेणार नाही, आलेली रक्कम ही जनतेसाठी खर्च करणार आहे. म्हणून जनतेने जागरूक होऊन फक्त खाली एकमेव शांतिगिरी महाराज यांनाच विजय करावा ही आमची सर्व भक्तांची नम्र विनंती. आपण बघू शकतो अजूनही काही प्रचारक आहेत, त्यांच्याशी आपण वार्तालाप करू. काय सांगाल काका, आपण प्रचार करतात बाबाजींचा, कसा रिस्पॉन्स मिळतोय. आम्ही प्रत्येक घरी गेलेलो आहे, बाबाजींची निशाणी सर्व सांगितलेली आहे, बादली निशाणी सांगितलेली आहे आणि सर्वांनी आम्हाला व्यवस्थित प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही गुरुभक्त, सर्व गुरुभक्त, त्र्यंबकेश्वर असू, इगतपुरी असू, सिन्नर असू, नाशिक असू, सर्व पूर्ण भागात आमचे सर्व गुरुबंधू स्वतःहून काम करीत आहे आणि बाबाजीच निवडतील ही आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे. अजूनही या ठिकाणी भाविक या ठिकाणी आहे, आपण त्यांच्याशी वार्तालाप करू. कसा आपला प्रचार या ठिकाणी चालू आहे, कसं शांतिगिरी महाराजांचा जो मुद्दा आहे राजकारणाचा, शुद्धीकरणाचा, कसा आपण भाविकांना सांगतो या ठिकाणी सांगा. प्रथमतः या जनता जनार्दनाला बाबाजींच्या वतीने जय बाबाजी. येणाऱ्या 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये प्रभावी मुद्दा घेऊन स्वामी शांतिगिरीजी महाराज उतरलेले, त्याचं महत्त्वाचं वाक्य लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा. लढाई ही देशहितासाठी आहे, राजकारण हे शुद्ध व्हावं, 100% निधी हा जनतेच्या कामाला यावा, गरिबाला हक्काचं घर मिळावं, यासाठी शुद्ध राजकारण करण्यासाठी स्वतः स्वामी शांतिगिरीजी महाराज हे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरले. आम्ही आज 3 महिने झाले सर्व घरदार सोडून बाबाजींसाठी आम्ही ह्या लोकसभा मतदारसंघातीलच आहोत. आम्ही या लोकसभा मतदारसंघात असून सुद्धा आमचं घर सोडून एक बाबाजींसाठी आम्ही मोठा त्याग करून, कारण आम्हाला खात्री आहे बाबाजींनी वाक्य वापरलं लढायचं आणि जिंकायचं. कारण
लढायचं आणि जिंकायचं हे वाक्य आज त्यांचं सत्य होतंय. येत्या 20 तारखेला या जनता जनार्दनाला, या सर्वसामान्य जनतांना व आम्ही सर्वसामान्यांच्या वतीने या जनता जनार्दनाला आव्हान करतो की येत्या 20 तारखेला बादली या बादली निशाणी समोर बटन दाबून स्वामी शांतिगिरी महाराजांना विजय केलं, या सर्वांना आम्ही एक आव्हान करतो. तसंच दुसरा मुद्दा सांगायचा ठरला, एवढे कर्तृत्ववान संत जर नाशिक लोकसभेमध्ये आपल्याला मिळाले, त्यांना परिवारवाद नाहीये, जनता जनार्दन हाच त्यांचा परिवार आहे. दुसरं त्यात त्यांनी एक अशी घोषणा केली, वचननामा दिला. वचननाम्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही या येणाऱ्या सरकारचा 1 रुपया सुद्धा घेणार नाही, म्हणजे ज्याला म्हणतो आपण पगार, तो पगार न घेता या गोर गरीब जी जनता आहे, जो कोणी शिक्षणापासून वंचित राहू शकतो, जो कोणी दवाखान्यापासून वंचित राहू शकतो, अशा व्यक्तीला बाबाजी स्वतःचा पगार देऊन त्याचं जीवन उज्ज्वल करण्यासाठी त्याग त्यांनी केलेला आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी आता त्यांनी सांगितलं की आम्ही 10 लाख लोकांपर्यंत पोहोचलेलो. तर कसं आपण नियोजन केलं आणि किती दिवसापासून आपलं नियोजन या ठिकाणी चालू आहे? आम्ही 10 लाख लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जो बाबाजींनी आम्हाला मंत्र दिला, तो मंत्र म्हणजे आमची नातेवाईक साखळी. या नातेवाईक साखळीच्या प्रभावावर आम्ही आज ठासून सांगू शकतो की बाबाजी आमचा विजय निश्चित आहे. आज बी आमचे 500, 600, 1000, 2,000 लोक प्रचारासाठी वेगवेगळ्या भागामध्ये काम करतात. सिन्नर मतदारसंघ, सिन्नर विधानसभा असेल, देवळाली विधानसभा असेल, पूर्व पश्चिम विधानसभा असेल, प्रत्येक मतदारसंघात आज आमचा भक्त परिवार विखरलेला आहे आणि त्या भक्त परिवाराचे नातेवाईक सुद्धा आहे. दुसरी गोष्ट, निफाड, दिंडोरी, येवला, चांदवड, जळगाव, संभाजीनगर असेल, या भागातून सुद्धा ज्यांचे नातेवाईक नाशिकमध्ये आहे, आज ते तळ ठोकून बाबाजींच्या विजयासाठी नाशिकमध्ये बसलेले आहे. हे प्रभावी साधन आमचं आहे, जेणेकरून आम्ही 10 लाख के पार यावेळेस 100% जाणार, हा आमचा मुद्दा आहे. दुसऱ्या ठिकाणी अजूनही या ठिकाणी भाविक आहेत, त्यांच्याशी आपण वार्तालाप करू. कसा आपण प्रचार या ठिकाणी बाबाजींचा केला, कशी घराघरापर्यंत